नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सायली, कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी सगळेजण घरी असतात आणि तेव्हा जोगतिनीचं आगमन झालेलं असतं. तर इथे जोगतीन आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे इथे जोगतिनीची ओटी भरली जाते. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरली जाते आणि इथे जोगतिनीचा अगदी सुभेदारांच्या घरामध्ये व्यवस्थित पाहुणचार केला जातो. ही त्यांची परंपरागत प्रथाच आहे. जेव्हा जेव्हा जोगतीन सुभेदारांच्या घरी येते तेव्हा तेव्हा ती काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे घरामध्ये सकारात्मकता असेल तर ती सांगते की तुमच्या सुनेमुळे घरामध्ये सकारात्मकता आलेली आहे, ऐश्वर्य, चांगलं आरोग्य तुमच्या घरामध्ये नेहमी राहणार आणि सतत पॉझिटिव्हिटी राहणार. आणि जेव्हा त्या घरामध्ये प्रिया आलेली असते तेव्हा जोगतिनीने सांगितलेलं असतं, घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे, तिला वेळीच बाहेर काढा, नाहीतर हळूहळू वाळवीसारखी अख्खं घर पोखरून काढेल असं जोगतीन म्हणालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पुन्हा एकदा अर्जुन जेव्हा मधुभाऊंची केस जिंकलेला असतो, मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून जेव्हा सगळेजण घरी असतात तेव्हा मात्र जेव्हा जोगतिनीचं आगमन झालेलं असतं तेव्हा जोगतीन म्हणालेली असते की घरामध्ये सगळं काही आता सकारात्मक घडणार आहे, इथे मंगलमय वातावरण असणार आहे आणि घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती नाही असं जोगतिनीने सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सुभेदारांच्या घरी जोगतीन आल्यानंतर पूर्णाजीला खूप मोठा संकेत दिलेला असतो की तुझी नात, तुझी तन्वी कुठेही गेलेली नाही आहे, ती तुझ्याजवळ सुखरूप आहे असं सांगण्यात आलेलं असतं. फक्त तू आजूबाजूला बघ, कदाचित ती तुझ्या जवळच असेल पण ती तुला दिसत नसेल असं जोगतीन पूर्णाजीला म्हणालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता असा संकेत दिल्यानंतर पूर्णाजी पूर्णपणे कासावीस होते, टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटतं की तन्वी तन्वी म्हणजे प्रिया, ही तर आता जेलमध्ये गेली आहे ना, मग माझी तन्वी माझ्याजवळ सुखरूप कुठे आहे असा प्रश्न पूर्णाजीला पडलेला असतो. पण ते जोगतिनीने घातलेलं कोडं असतं, जे पूर्णाजीला आता कोडं सोडवायचं असतं. आजूबाजूला बघायचं असतं की आपली तन्वी खरी कोण आहे ते. पण प्रेक्षकांनो, इथे अजून एक मोठी गोष्ट घडणार आहे. जेव्हा इथे अश्विनला कळतं की प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती आणि कशा पद्धतीने इथे प्रियाने 2 वर्ष सातत्याने खोटं बोलून इथे कोर्टाची फसवणूक केली आणि त्याचबरोबर सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबाची फसवणूक प्रियाने केलेली असते. पण फायनली प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून दिलेली असते. मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिल्यामुळे विनाकारण मधुभाऊंना या वयेमध्ये तुरुंगामध्ये जावं लागलेलं असतं. इथे प्रियामुळे त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागलेली असते. पण फायनली सायली आणि अर्जुन त्याचबरोबर चैतन्य इथे तिघांच्याही आता मेहनतीला फळ येतं आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला सुद्धा अश्विनने चांगला धक्का दिलेला असतो. इथे आता कोर्टामध्ये जाऊन प्रतिमामुळे इथे अश्विनला केसमध्ये जाता आलेलं नसतं. पण घरी आल्यानंतर पूर्णाजी आणि कल्पना इथे आता प्रियाचा संपूर्ण खोटारडेपणा अश्विनला सांगतात. तेव्हा अश्विनने सुद्धा टोकाचा निर्णय घेतलेला असतो. अश्विन डिवोर्स पेपर घेऊन जेलमध्ये प्रियाला भेटायला जातो आणि म्हणतो की मला तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीबरोबर राहायचं नाही आहे. तुझ्यासारखी मुलगी माझी बायको असण्यापेक्षा ती नसलेली बरी. डिवोर्स पेपरवरती मी साईन केल्यात, आता तू सुद्धा वेळ न घालवता साईन कर असं अश्विन म्हणतो आणि प्रियाबरोबर डिवोर्स घेतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त अशा गोष्टी घडणार आहेत. तर इथे कशा पद्धतीने त्या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरी इथे आता दुःखी वातावरण असतं, कारण सगळ्यांना असं वाटतंय की प्रिया ही खरंच तन्वी आहे. मग आता तन्वी जेलमध्ये गेले, अश्विन थोडा डिस्टर्ब असतो. पण जेव्हा इथे कल्पना, पूर्णाजी अश्विनला सांगतात की कशा पद्धतीने इथे प्रियाने खोटारडेपणा केला आहे, तन्वीने खोटारडेपणा केला आहे, तेव्हा इथे अर्जुनसुद्धा अश्विनला इथे समजावतो, त्याची इथे समजूत काढतो, भाव म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. तेव्हा इथे आता अश्विनच्या मनामध्ये जे काही प्रियाचं चित्र उभं असतं की ती चांगली मुलगी आहे, ते चित्र आता अर्जुनने पुसण्याचं काम केलेलं असतं. इथे तन्वी खरी कशी आहे
ती रिॲलिटी अश्विनला दाखवलेली असते आणि त्यामुळे कुठेतरी आता अश्विनला कळलेलं असतं की माझं संपूर्ण कुटुंब इथे आता चुकीचं नसू शकतं. एक माणूस खोटं बोलेल, दुसरा खोटं बोलेल, पण अख्खं सुभेदार किल्लेदार कुटुंब खोटं बोलणार नाही. कुठेतरी प्रिया चुकले म्हणून ती जेलमध्ये गेले हे आता अश्विनला कळतं. त्यामुळे अश्विनसुद्धा तिला विसरण्याचा प्रयत्न करत असतो. थोडे दिवस गेल्यानंतर सुभेदारांच्या घरातलं वातावरण सुरळीत झालेलं असतं. अर्जू सायली तर खूप खुश असतात. 2-2.5 वर्षानंतर मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सगळं काही व्यवस्थित सुरू असताना जोगतीनीचं आगमन झालेलं असतं. कारण जेव्हा जोगतीन इथे आलेली असते तेव्हा ती म्हणालेली असते की मी जेव्हा जेव्हा इथे येते मला नेहमी सकारात्मकता जाणवते. सुभेदारांच्या घराशी माझं इथे एक कौटुंबिक नातं आहे. त्यामुळे मी त्या घरामध्ये कधी चांगलं वातावरण आहे, कधी वाईट वातावरण आहे, कुठलं संकट तर येणार नाही ना. आणि जर कुठलं संकट येणार असेल तर त्या संकटाची चाहूलसुद्धा मी तुम्हाला देऊन जात असते. पण ह्या वेळेला आता माझं येणं थोडं वेगळं आहे. कारण ह्या वेळेला मी आली आहे कारण मला सुभेदारांच्या घरातली आनंदाची बातमी याची मला चाहूल लागली आणि म्हणूनच मी या आनंदाच्या क्षणामध्ये सामील व्हायला आली आहे. तुमच्या घरातली जी नकारात्मकता होती ना, जी नकारात्मक शक्ती होती, जी सातत्याने तुमच्या घरामध्ये फिरत होती आणि तुमचं घर पोखरण्याचं काम करत होती एखाद्या वाळवीसारखी, ती आता नकारात्मकता तुमच्या घरातून नाहीशी झाली आहे, निघून गेली आहे ती. आणि ती निघून गेली आहे, तिला बाहेरच राहू द्या. पुन्हा ती घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नका. आणि सायली बाळा, अगं मी आधीसुद्धा सांगितलं होतं, तू इथे सुभेदारांच्या कुटुंबामध्ये एखाद्या लक्ष्मीप्रमाणे आली आहेस आणि लक्ष्मीप्रमाणे तुझा या घरामध्ये सदैव वास असतो. या घराला जोडून ठेवणारी आणि या घरामध्ये सदैव आनंदी वातावरण ठेवण्यासाठी तू सदैव प्रयत्न करत असतेस. या घरावरती जर कुठलं संकट येणार असेल तर त्या संकटांशी तू 2 हात करतेस असं जोगतीन म्हणत असते. आणि बाळा, आता या घरावरती जर कुठलं संकट येणार असेल ना तर या घराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. या घराच्या समोर इथे ढाल भरून उभी राहा. तू जर समोर असतील तर कुठलंही संकट तुम्ही दोघेजणं मिळून, अर्जुन आणि सायली, तुम्ही दोघेजणं मिळून कुठलंही संकट तुम्ही इथे दूर लोटू शकता. त्या संकटाशी 2 हात करू शकता. मला माहिती आहे कुठल्याही संकटातून सायली इथे शांतपणे मार्ग काढेल आणि त्या संकटाशी लढण्याचं बळ ती अर्जुनला देईल असं जोगतीन आता म्हणते. तेव्हा इथे जोगतीन म्हणते की या वेळेला मी आता माझी ओटी भरून घेईन. गेल्या वेळेला आले होते तेव्हा मी ओटी भरून घेतली नव्हती कारण तेव्हा नकारात्मकता होती आणि ज्या घरामध्ये मला नकारात्मकता जाणवते, नेगेटिव्हिटी जाणवते, तिथे मी देवीची किंवा माझी ओटी भरून घेत नाही असं जोगतीन म्हणते. तेव्हा सायलीच्या हातून इथे आता पुन्हा एकदा जोगतीनेची ओटी भरली जाते, देवीची ओटी भरली जाते. तेव्हा प्रेक्षकांनो कल्पना म्हणत असते की इथे माई, तुम्ही इथे पुन्हा आलात, तुम्ही ओटी भरून घेतलीत, पण तुम्ही आम्हाला सांगू शकाल का जी तुम्ही नकारात्मकता बोलत होता, जी तुम्हाला जाणवत होती ती कशा पद्धतीची होती? म्हणजे तुम्हाला घरामध्ये असा कुठे वास आला का की इथे निगेटिव्हिटी आहे म्हणून? तुम्हाला हे कशा पद्धतीने जाणवलं? ती म्हणते की एखाद्या व्यक्तीची सुद्धा नकारात्मकता घराला पूर्णपणे पोखरून टाकते आणि ती नकारात्मकता ही बाहेरूनच येते असं नाही, ती आपल्या घरामध्ये सुद्धा असते एखाद्या व्यक्तीच्या रूपामध्ये. आणि ती व्यक्ती जर आपल्या घरातून निघून गेली असेल तर आपल्या घरातली जी काही पॉझिटिव्हिटी असते ती परत येते आणि नकारात्मकता निघून जाते. त्याच पद्धतीने आता तुमच्या घरामध्ये इथे सायलीच्या रूपामध्ये मला फक्त आणि फक्त सकारात्मकता जाणवते. सायलीसारखी, लक्ष्मीसारखी सून आहे तुमच्या घरामध्ये, आणखी कुणाची काय गरज? ती असताना इथे नकारात्मकता टिकूसुद्धा शकत नाही असं जोगतीन म्हणत असते आणि वारंवार सायलीचं कौतुक करत असते. पूर्णाजी म्हणत असते की बरोबर बोलताय तुम्ही, नकारात्मकता, खोटाडेपणा घरातून निघून गेलाय, पण इथे आता माझी नात, माझी तन्वी माझ्यापासून दूर झाल्याचं ते दुःख तर मला आहेच. म्हणजे तिचा खोटाडेपणा मी पाठीशी घालते असा त्याचा अर्थ होत नाही, पण तरीसुद्धा आता नात असल्यामुळे थोडं तरी वाईट वाटणारच ना एका आजीला. तेव्हा प्रेक्षकांना जोगतीन म्हणते की आजी, जी गोष्ट तुझ्यापासून लांब झालेलीच नाही आहे, जी गोष्ट तुझ्या जवळच आहे, अगं त्यासाठी दुःख करत का बसलीस? अगं तुझी तन्वी कुठेही गेलेली नाही आहे, तुझी नात तुझ्या जवळच आहे, तुझ्या आजूबाजूला.
फक्त तुला तिला ओळखायचं आहे. अगं देवी आईने तुझ्यापर्यंत तिला कधीच पोचवलं आहे, पण कदाचित तुम्हीच तिला बघू शकत नाही. अगं तुझी तन्वी, तुझी नात 22 वर्षानंतर तुझ्याकडे परत आली आहे, पण तू तिला जर ओळखू शकले नाहीस तर तू तिला कधीच बघू शकणार नाहीस. तुला असं वाटेल की ती तुझ्यापासून लांबच आहे, पण जरा आजूबाजूला बघितलंस तर तुझी नात तुझ्या जवळच आहे हे तुला कळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जोगतिनीला इशारा द्यायचा असतो सायलीकडे. सगळ्यांना इथे सांगायचं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि ती तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूलाच आहे. तुमची नात कुठेही गेलेली नाही, ती सदैव तुझ्या बरोबरच असेल. अगदी कठीण प्रसंगामध्ये, आनंदामध्ये जेव्हा जेव्हा तू हाक मारशील तेव्हा तेव्हा तुझी नात तुझ्या जवळ असेल, असं जोगतीन पूर्णाजीला म्हणते. आणि मग इथे आता चांगल्या गोष्टी सांगितल्यानंतर जोगतीन आता आनंदाने घरातून बाहेर पडते. मागच्या वेळेला इथे आक्रोशाने बाहेर पडली होती, पण ह्या वेळेला समाधानाने, आनंदाने जोगतीन बाहेर पडलेली असते आणि सगळ्यांना मनापासून आशीर्वादसुद्धा दिलेला असतो. कारण गेल्या वेळेला इथे सायलीवरती सगळेजण रागवलेले असतात आणि इथे प्रियाचं कौतुक करत असतात. त्यामुळे जोगतीन आणि देवी आई नाराज झालेली असते. पण ह्या वेळेला मात्र सगळ्यांची मनं समाधानी आहेत. त्यामुळे इथे जोगतीनसुद्धा खुश असते, समाधानी असते आणि मगच ती सुभेदारांच्या घराचा निरोप घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अश्विनला टेन्शन आलेलं असतं. एका बाजूला आपला भाऊ जिंकलाय त्याचा आनंद तर आहेच, इथे मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेत, सायली खुश आहे यामुळे तो खुश असतो. पण आता एका बाजूला त्याची बायको इथे तन्वी आहे आणि तन्वी जेलमध्ये गेले म्हणजे अश्विन डिस्टर्ब होणारच. सगळेजण त्याला समजावत असतात, सांगत असतात. तेव्हा इथे आता जी काही पत्रकार परिषद तिथे झालेली असते, जेव्हा कोर्टाचे सीन चालू असतात, जेव्हा इथे कोर्टामध्ये वात्सल्य आश्रमाची केस सुरू असते, तेव्हा जज साहेबांनी परवानगी दिलेली असते पत्रकारांना तिथे लाईव्ह जी केस घडते ती सगळी लाईव्ह दाखवण्यात येत असते. आणि प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे अर्जुन युक्तिवाद करत असतो आणि ज्या पद्धतीने इथे प्रियाने तो गुन्हा कबूल केलेला असतो की मधुभाऊंनी नाही तर प्रियाने खून केला विलासचा आणि मी माझ्या डोळ्याने बघितलंय, पण आतापर्यंत मी कोर्टामध्ये खोटं बोलत होते. तो व्हिडिओ इथे आता सगळीकडे प्रसारित तर झालेलाच असतो, कारण का न्यूज चॅनलवाले तिथे आलेलेच असतात. लाईव्ह सगळं ते लोक रेकॉर्ड करून इथे पब्लिकला दाखवत असतात आणि म्हणूनच इथे अश्विनला त्या आता सगळ्या व्हिडिओज दाखवल्या जातात की बघ कशा पद्धतीने इथे प्रिया आणि साक्षी सदैव खोटं बोलत आल्यात, एकमेकींवरती आरोप करत आल्यात. आणि मग फायनली इथे जेव्हा प्रियावरती सगळे आरोप होतात, जेव्हा तिला वाटतं की आता हे सगळं प्रकरण आपल्यावरती शेकणार आहे, तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया इथे खरी साक्ष देते. पण तरीसुद्धा इथे कोर्टाचा वेळ वाया घालवला, खोटं बोललं गेलं, मधुभाऊंना विनाकारण अडकवण्यात आलं, यामुळे प्रियाला 7 वर्षाची शिक्षा तर इथे साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होते. पण प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनला जेव्हा ह्या सगळ्या व्हिडिओज तो बघतो, प्रियाचा खोटाडेपणा स्वतःच्या डोळ्याने बघतो, तेव्हा इथे अश्विनने एक डिसिजन घेतलेला असतो. अश्विन म्हणतो की चला आता मी जाणार इथे तन्वीला भेटायला पोलीस स्टेशनला आणि तिला मी एक नोटीस देणार. तेव्हा अर्जुन म्हणतो कसली नोटीस? तेव्हा प्रेक्षकांनो, एका बाजूला दुःखी वातावरण आहे तर एका बाजूला इथे आता प्रिया जरी जेलमध्ये असेल तरी इथे आता सायलीची आणि अस्मिताची चांगली मैत्री झालेली असते. कारण अस्मिताला कळलेलं असतं की प्रिया एक खोटाडी मुलगी आहे आणि सायली खूपच जास्त गुणी आणि चांगली मुलगी आहे. त्यामुळे इथे अस्मिताचं आणि सायलीचं बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळतं. आणि एका बाजूला अश्विन आता अर्जुनला म्हणत असतो की मला इथे डिवोर्स घ्यायचा आहे, मला ह्या खोटाड्या मुलीबरोबर आता राहायचं नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हे बघ अश्विन, तू जरा विचार कर, तू जो निर्णय घेतला आहेस तो खरं तर मला मान्यच आहे, पण तू मनापासून तयार आहेस का की भावनेच्या भरात घेतलेला निर्णय आहे, जसं तू लग्न केलं होतंस भावनेच्या भरात? तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, मी खरंच सांगतोय, ह्या अशा खोटाड्या मुलीबरोबर मला आता राहायचं नाही आहे, मला डिवोर्स हवा आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अश्विनने आता डिवोर्स पेपर तयार केलेले असतात आणि त्यानंतरला अश्विन पोलीस स्टेशनमध्ये प्रियाला भेटायला जातो. प्रिया इथे आपली नाटकं सुरू करते, त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. इथे आता खोट्या प्रेमाच्या त्याला शपथ देत असते, पण अश्विन या वेळेला तिला काही भुलत नाही आणि अश्विनने इथे डिवोर्स पेपरवरती साईन केलेले असतात आणि तो प्रियाला म्हणतो की डिवोर्स पेपर साईन कर, तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीबरोबर मला संसार करण्यामध्ये अजिबात काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे, मला आता तुझ्यापासून दूर व्हायचं आहे. मी सगळ्या व्हिडिओज वगैरे बघितल्यात, न्यूज चॅनलवाल्यांनी सगळं लाईव्ह दाखवलं ना,
त्या व्हिडिओज मी बघितल्या, तुझा खोटारडे मला कळला आहे, तेव्हा मला तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे, असं अश्विन प्रियाला म्हणतो आणि तिच्याबरोबर डिवोर्स घेतो. तर इथे अर्जुन सायली या दोघांचं नातं अजून आपल्याला फुललेलं बघायला मिळतं.